आययुपीएसी पाहिजे असेल तर आपल्याला एक प्रिफिक्स पाहिजे, प्रिफिक्स किंवा सफिक्स पाहिजे, पॅरेंट चेन आणि लास्टला कोण असतं सफिक्स असतं. आता बघा ह्याच्यामध्ये प्रिफिक्स कुठल्या हॅलोजन म्हणजे फंक्शनल ग्रुप असलेला लागतोय तर हॅलोजनचा. हॅलोजन कोण आहेत Cl Br आणि I. म्हणजे समजा कार्बन चेन आहे CH3 CH Cl CH2 CH3. आता ह्याच्यामध्ये काय लागलंय Cl, तर हा Cl असेल तर प्री म्हणजे काय लावायचं आधी, परत त्याचं पॅरेंट बघायचं. पॅरेंट म्हणजे कोण, किती कार्बन आहेत, तर कार्बनला नंबरिंग द्यायला लागतं आपल्याला. कसं नंबरिंग द्यायचं आहे, जो काय फंक्शनल ग्रुप आता इथं क्लोरीन अटॅच झाला त्याला कमीत कमी नंबर यायला पाहिजे. मग लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट, मग 1 2 3 and 4. मग क्लोरीनला किती नंबर आला 2. मग हा क्लोरीनला 2 नंबर आला. जर इकडून द्यायला गेलं तर 3 येणार, मग ते नंबरिंग चुकलंय. आता नंबरिंग का द्यायचं आहे, नेमका हा क्लोरीन कुठल्या कार्बनला अटॅच आहे त्यासाठी द्यायचं. आता बघा जर क्लोरीन असेल किती नंबरला जोडलाय 2 नंबरला, मग ह्याला यायचं 2. क्लोरीन असेल तर क्लोरो, मग हे काय वापरलं आपण ह्याच्यातलं प्रिफिक्स. आता पॅरेंट म्हणजे काय 1 2 3 4, मिथेन इथेन ब्युटेन, मिथेन इथेन प्रोपेन आणि ब्युटेन. 4 कार्बन असेल तर काय ते ब्युटेन. मग हे लिहिलं 2 क्लोरो ब्युटेन. मग हे काय वापरलं पॅरेंट वापरलं, पण सफिक्स आलं का नाही, का आलं नाही, कारण हे काय हे 3 फंक्शनल ग्रुप असतील. क्लोरीन असेल क्लोरो, ब्रोमीन असेल ब्रोमो, आयोडीन असेल आयोडो. आता सफिक्स कशासाठी येते, एक OH असेल, CHO असेल, COOH असेल, परत कुठला CO आणि NH2. हे आपल्याला आता एवढे आहेत, इथर आणि इस्टर नाही. आता बघा ह्याच्यामध्ये आपण काय, आता समजा ह्या Cl च्या ऐवजी आपण काय चेंज केला, OH चेंज केला, CH3 CH CH2 CH3 आणि OH, किंवा अजून एक CH वाढवला CH3. आता बघा ह्याला प्रिफिक्स येईल का, काय येत नाही, कारण ह्याच्यात Cl Br नाही, हॅलोजनचा फंक्शनल ग्रुप अटॅच नाही. कुठला आहे OH म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप असेल तर पेज नंबर 122 वरती तो चार्ट आहे, त्याचा 3रा कॉलम. त्यानुसार हे आल्यावर प्रिफिक्स वापरायचा आहे. त्याच्यासाठी काय आहे क्लोरो ब्रोमो आयोडो. OH असल्यावर काय वापरायचं आहे ऑल. CH असल्यावर काय वापरायचं आहे अल्डिहाइडचं ऑल AL. COH असल्यावर काय वापरायचं आहे ओइक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिडचं ओइक ऍसिड. CO असल्यावर कीटोन असतोय ONE1 वापरायचं. NH2 असल्यावर अमाइन आहे अमाइनच वापरायचं. मग हे आपल्याला ते लक्षात पाहिजे 122 वरचा चार्ट. आणि फंक्शनल ग्रुप कुठला आहे त्यानुसार तो अटॅच करायचा. मग आता बघा 1 2 3 4 5. आता नंबरिंग लेफ्ट टू राईट द्यायचं का राईट टू लेफ्ट टू राईट, कारण का OH कुठं आहे इकडे आहे. पण समजा हा OH कुठे इकडे अटॅच आहे, त्यांनी दिलेल्या स्ट्रक्चर नुसार बघायचं काय फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर कार्बनला यायला पाहिजे. मग 1 2 3 4 and मग कुठला आला ह्या OH ला किती आला 2 नंबर आला. मग त्यामुळे काय म्हणायचं, तो जो काय फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे हे नंबरिंग करेक्ट आहे. इकडून दिलं तर ते चुकणार. आता इथे काय इकडून दिले क्लोरीन कमीत कमी 2 नंबर लेफ्ट टू राईट येतोय, पण इथं OH ला काय येतोय इकडून दिलं गेलं तर 4 येतोय आणि इकडून दिलं तर 2. मग कमीत कमी नंबर फंक्शनल ग्रुपला येईल अशी कार्बनची चेन म्हणजे इथे नंबरिंग द्यायचं. मग ते नंबरिंग दिल्यावर परत त्याच्यामध्ये पॅरेंट म्हणजे काय किती कार्बन आहेत 5. मग 5 कार्बन साठी काय येते मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन आणि पेंटेन. मग इथं यायचं पेंटेन. आता OH असेल तर काय लावायचं असतोय सफिक्स. प्रिफिक्स ह्याच्यात येत नाही, कारण का क्लोरीन ब्रोमीन किंवा आयोडीन ह्यापैकी कोण आलं नाही. कोण आलंय OH आले.
मग सफिक्स लावायचं. मग सफिक्स लावतानाचा रूल काय सांगतोय, 5 आहेत पेंटेन. मग शेवटला ई असतोय तो काढायचा, कारण का आता सफिक्स लावायचा आहे. प्रिफिक्स लावताना ई काढायचा नसतोय, कारण हे आपण हा असं समोर लावतोय. पण आता आपल्याला काय करायचं आहे, सफिक्स म्हणजे कोण आलंय, OH आले त्यामुळं. आता बघा पेंटेन, परत डॅश द्यायची. किती नंबरच्या कार्बनला जोडलाय OH, 2 नंबरच्या. परत डॅश द्यायची. OH असेल तर काय लिहायला लागतंय, ऑल. CHO असेल तर अल. ओइक ऍसिड. CO असेल तर 1. NH2 असेल तर अमाइन. क्लोरीन असेल क्लोरो. ब्रोमीन असेल ब्रोमो. आयोडीन असेल आयोडो. आता काय आलंय, OH आलंय. तर OH साठी काय येते, अल्कोहोल ऑल. मी तर काय लिहायचं, ऑल. पेंटेन टू ऑल.